येऊन काय करावं? देहाचं सार्थक करावं. आणि सार्थक कशाने होईल? विठ्ठलाचं नामस्मरण करून होईल. वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात ऐसा नामाचा महिमा. नामाचा नामस्मरणाचा महिमा किती आहे? नामस्मरणाचा महिमा इतका आहे म्हणून नामस्मरण करा. शेषावर्णिता झाली सीमा. शेष सुद्धा नामस्मरणाचं वर्णन करतो. नामतारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी. जन्माला येऊन काय केलं पाहिजे हे जनाबाई महाराज आजच्या अभंगातून सांगतात. तर जनाबाई महाराजांचा अधिकार किती होता? जनाबाई महाराजांचा अधिकार इतका होता की ते स्वतः जनाबाईला कामाला मदत करायला यायचा. जनाबाईने जर साळं काढायला काढली म्हणजे दळण दळायला जर काढलं तर भगवान परमात्मा स्वतः येऊन जनाबाईला मदत करत होते. तर जनाबाई कुठली? जनाबाई म्हणजे अनंत कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची लाडकी भक्त म्हणजे जनाबाई. कुठली पण जनाबाई समजू नका. तुम्ही म्हणा माझ्या सुनेचं नाव जनाबाई आहे, जाऊ द्या. तुम्ही म्हणा माझ्या सासूचं नाव जनाबाई आहे, तर ती जनाबाई नसून ही भक्त जनाबाई आहे. तिचा महिमाच एवढा होता, तिचा अधिकारच एवढा होता. जनाबाई जर शेण गोळा करायला गेल्या तर भगवान परमात्मा मागे चालत होते. आणि जनाबाईंनी जर दळण दळायला घेतलं तर भगवान परमात्मा साळं काढत होते. साळं इतकी काढायचे की त्यांच्या हाताला फोड आले. हाताला से फोड जनी म्हणे मुसळ सोड. एवढा अधिकार त्या जनाबाईचा होता. याच्याही पुढे जाऊन सांगते. एकदा जनाबाईचा अधिकार इतका होता. जनाबाई एक दिवशी विसन म्हणजे आंघोळ विसण्यासाठी बसल्या. जनाबाईंनी पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगाला कुठल्या पण पांडुरंगाला असून पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या जगाचा चालक मालक म्हणजे पांडुरंग परमात्मा. त्याला सांगितलं पांडुरंगा मला विसरायला पाणी घेऊन ये. असं म्हटल्यावर पांडुरंगाने जनाबाईची मस्करी करायची ठरवली. मस्करी केल्यानंतर काय मस्करी केली असेल? थंड पाणी द्यायच्या ऐवजी जास्तच गरम पाणी ओतलं. इतकं गरम ओतलं की चटके बसतील असं गरम पाणी ओतलं. जनाबाई गेल्या. जनाबाईंनी डोक्यावरती एक तांब्या पाणी घेतलं. जनाबाईंना गरम लागलं. जनाबाईंना राग आला. जनाबाईंनी भगवंताला शिव्या द्यायला सुरुवात केली. कशा? अरे अरे विठ्या विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. जन्म सावित्री चुडाल्यानी तुझे गेले मढे तुला पाहुनी काळ रडे. उभी राहुनी अंगणी शिव्या देत दासी जनी. एवढा अधिकार त्या जनाबाईचा होता. जनाबाई दळण दळायच्या बरोबर. दळण दळायला जनाबाईनं इतका जाच करायचे. जनाबाई ओव्या म्हणायच्या. कशा म्हणायच्या आणि पांडुरंगाला कशा बोलवायच्या तेही सांगते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो. ओव्या गाऊ गौतुके तुझे देवा. ओव्या गाऊ गौतुके तुझे देवा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो.
करती. असं स्वरूप त्या पांडुरंग परमात्म्याचं होतं. त्यांना वाटलं घरी जाऊन काय होणार नाही, आपण इथेच बसलो राहू. तेव्हापासून मोठ्या वयस्तावर त्या पंढरपुरातच राहिल्या. पंढरपुरात दामा शेट्टीचा मुलगा नामदेवराय यांच्या त्या दासी झाल्या. त्यांच्या घरी त्यांनी त्यांचा सांभाळ केला. कोणी? दामा शेट्टीनी जनाबाईचा सांभाळ केला. तिथंच त्या मोठ्या झाल्या, तिथंच वाढल्या आणि नामस्मरणात दंग व्हायला लागल्या. एवढा अधिकार त्या जनाबाईचा होता. आता अभंगाकडे वळूया. जनाबाई म्हणतात जन्माला येऊन काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हा, तुम्हाला एक सूचना. तुम्ही म्हणाल कीर्तनकार महाराजांनी कीर्तन केलं पण आमच्या डोक्यावरून गेलं. मला सांगा, इथं बसलेले जे काही खाली माना घालून जर राहिले असतील तर तुम्हीच त्याला रस्ता देता. माझी काय चूक? तुम्ही त्याला असं मान खाली घातल्यावर डोक्यावरून नाही का जाणार कीर्तन? म्हणून कीर्तन ताट बसू नये ही तुम्हाला विनंती. नाही तर तुम्ही म्हणाल समजलं नाही. तर जनाबाई म्हणतात जन्माला येऊन काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण कशाने होतं? कीर्तन ऐकल्याने, भजन केल्याने, गायन केल्याने, भागवत ऐकल्याने. नामस्मरण केलं. जर भागवत, नामस्मरण, भजन, गाथा, गीता जर याचं वाचन केलं तर नामस्मरण होतं. जेव्हा त्याची गोडी लागते तेव्हाच नामस्मरण व्हायला सुरुवात होते. अमृताची असते. जर संतांची संगत केली तर नामस्मरणाचा मार्ग दिसतो. कधी? संतांची संगत केल्यावर. एक उदाहरणाचं तुम्हाला एक दृष्टांत देते. संगतीचा परिणाम. दोन बेवडे होते. पहिले एक बेवडा जातो, फुल पिलेला असते तो जाते विहिरी जवळ. आता तो पिल्यावर त्याला चढलेलीच असेल तुम्हाला माहिती. मग तो विहिरी जवळ जातो. चंद्राचं प्रतिबिंब त्याला विहिरीत दिसतं. विहिरीत दिसल्यावर तो म्हणतो अरे 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 चंद्र पाण्यात पडला, चंद्र पाण्यात पडला असं तो ओरडायला लागतो. कोण? बेवडा. तेवढ्यात त्याचा मित्र येतो. तो पण दुसरा बेवडाच असतो. ह्याने पिलेली त्याने पिलेली. आता सांगा दोघात हुशार कोण? कोणीच नाही. दोघं पण पिलेले असतात. तो म्हणतो आता कसं होईल? अंधार पडला चंद्र पाण्यात पडल्यावर. नंतर ते बेवडे असतात दोघं, ते जातात आणि बादलीला रस्सी बांधतात आणि बादली पाण्यात फेकून देतात. आणि चंद्र पाणी बादली देतात आणि नेमकं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. पाण्यात पडल्यावर जोरतात जोर लगा के हमेशा ओढा चंद्रावरती. आणि हळूहळू बकेट वरती यायला लागली. बकेटनं बादली वरती यायला लागली. वरती आला तर ये चंद्र वरती आला असं तो ओरडायला लागला. शेवटी तो बेवडाच. मग ते ओरडायला लागले दोघं आणि पाणी ओढलं आणि पाणी बाहेर ओतलं. तो अरे 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 ये चंद्र गेला वरती. आता शेवटी ते पिलेले असल्यामुळे त्यांना ते शुद्धी नव्हते. का? संगतीचा परिणाम. त्याची जर त्यांनी संगत केली नसती तर तो बेवडा झाला असता का? आता मला सांगा, दारू पिलेला माणूस त्याच्या जवळ जर एखादा वारकरी गेला आणि तो त्याचा मित्र असला तर तो कोण झाला? वारकरी पंथ सोडून तो बेवडाच होईल. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणजे संगत कोणाची करायची? तर संतांची. संतांची संगत केल्यानंतर नामस्मरण होतो. आपण मृत्यू लोकात येऊन काय करतो? पैशाच्या मागे लागतो, घराच्या मागे लागतो, बंगल्याच्या मागे लागतो. ह्याच्यात काही नाही. सर्व क्षणभंगुर आहे. आपलं आयुष्य सुद्धा क्षणभंगुर. आताचा भरोसा नाही. इथल्या इथं काय होईल सांगू शकत नाही. का? मरण आपल्याला सांगून येत नाही. मरणाला यायचं असतं जेव्हा आपला काळ जवळ येतो तेव्हाच मरण येतो. किंवा आपण त्याला परत पाठवू शकत नाही. बाबा 2 दिवस थांब, माझ्या पोरीचं लग्न होते, मग तुम्हाला असं सांगून काळ जात नाही. काळ कधी जातो? तर नामस्मरण केल्यानंतर. मग तसंच नामस्मरण करा. आपल्या क्षणाचाही भरोसा नाही. नाथ महाराज आंधळ्या पांगळ्या सांगतात क्षणभंगुरा
अंतरमिता सुकृता जाचे हारे बैठा होय जाचे मुखी हारे बैठा होय हरि मुखी गाता हर पद गीता हरि मुखी गाता हर पद गीता जाचे मुखी हारे बैठा होय हरि मुखी गाता हर पद गीता हरि मुखी गाता हर पद गीता हर पद गीता हर गीता नामस्मरण तोंडात यायलाच लागतं. नाथ महाराज हरिपाठच सांगतात. नामाविण मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे. नाथ महाराज सांगतात ज्याच्या मुखात नामस्मरण येत नाही त्याचं मुख म्हणजे मुख नाही तर सापाचं बिळ आहे, सर्पाचं बिळ आहे. काय ज्याच्या मुखात नामस्मरण येत नाही त्याचं मुख म्हणजे तोंड त्याचं सर्पाचं बिळ. म्हणून नामस्मरण करा. आणि ज्याला नामस्मरण हा प्रकारच माहित नाही संत शिव्या देत नाही पण संतांनी वर्णन केले कसं भक्तिविना पशु कशासी वाढला सट्ट विनेला पैसा नाही काय माया गेली होती भूतापाशी हरी नाही मुखासी हरी मुढा. असं नाथ महाराजांनी वर्णन केले. कोणासाठी? ज्याच्या मुखात नामस्मरण येत नाही, ज्याला भक्ती हा प्रकारच माहित नाही. भक्तीत किती आनंद आहे, भक्तीत इतका आनंद आहे की तो आनंद गगनात मावत नाही. पण मनापासून जर केली तर नाहीतर काही लोक कसं करतात अर्ध भजन करतात. जरी आपण इथं असलो तरी आपलं मन घरी असतं म्हणून नामस्मरण करायचं तर नीट करायचं, मनापासून करायचं. नाहीतर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा माणसाला देव बाजारचा मालिकाला नाही रे, देव बाजारचा मालिकाला असं जर नामस्मरण केलं तर देव सुद्धा पावत नाही. आणि खाली बसलेले विठ्ठल विठ्ठल म्हणून फक्त बसून म्हणायचे. तुम्हाला मी उभं राहून पण म्हणायला सांगत नाही. खाली बसून फक्त हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण विठ्ठल विठ्ठल करायचे. एवढं पण जमत नाही का तुम्हाला? हो का नाही? बचत गट आहेत का? नामस्मरण हाताने टाळी हाताने वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. याच्यात काय नाही. उदाहरणार्थ तुम्हाला आणखी एक दृष्टांत देते. एकदा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना समोरच एक आजीबाई बसलेल्या. त्यांच्या मांडीवर होता एक त्यांचा नातू. नामस्मरण तुकाराम महाराजांनी अभंगाचा भावार्थ सांगितला आणि म्हणाले विठ्ठल विठ्ठल असं म्हणाले. आणि तेवढ्यात विठ्ठल विठ्ठल जेव्हा ते म्हणायचे तुकाराम महाराज तेव्हा समोरच्या आजी ज्या होत्या त्या काय म्हणायच्या गणप्याचा बाप माझ्या गणप्याचा बाप, गणप्याचा बाप माझ्या गणप्याचा बाप असं म्हणत होत्या. याला नामस्मरण करणं म्हणत नाही. तुकाराम महाराजांनी ऐकलं कीर्तन संपलं त्यांना विचारलं का हो आजी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितल्यावर तुम्ही गणप्याचा बाप असं का म्हणून म्हणत होत्या? त्या म्हणाल्या आजी म्हणाल्या काय सांगू महाराज तुम्हाला, माझा हा नातू आहे, ह्याच्या आजोबाचं नाव आहे विठ्ठल. आता मी माझ्या नवऱ्याचं नाव तोंडात कसं घेऊ? म्हणून मी गणप्याचा बाप असं म्हणते. तसं तुम्हाला करू नका. तुम्ही तोंडाने फक्त नामस्मरण करायचंय. तुम्हाला नामस्मरण करा. संत सांगून थकले. नंतर संतांनी सद्बुद्धी देऊन कीर्तनकार तयार केले. कीर्तनकार सांगतात आता तरी ऐका, फक्त हाताने टाळी एवढे पण कष्ट होतात का? 2 टाळी वाजवायचे. विठ्ठल विठ्ठल जेव्हा म्हणतात तेव्हा नामस्मरण करत जा. तेवढंच नामस्मरण तेवढंच पुण्य लागतं. याच्यापेक्षा घरी जर आपण मोबाईल बघत असलो त्याच्यावर काय बघतो? हिंदी गाणी, सिरियल, कुठला रंग माझा वेगळा. हे सिरियल बघण्यापेक्षा जर एखादं कीर्तन बघितलं, एखादं कीर्तन बघा. आणि कीर्तनाला कोण येतं? माणसं येतात. कुत्रा कधी कीर्तनाला येतो का? किंवा म्हैस कधी कीर्तनात येऊन बसली का?
माणसं विचारतात बाबा कसं आहेस बरं आहेस का एवढंच. एकदा का पैसे संपले तेव्हा रस्त्याचा कुत्रा पण विचारत नाही आपल्याला. जोवरी चळा नगा तोवरी म्हणती माझा मान तिला लहान थोर देह सुखाच्या काजा. जोवर पैसे आहेत जोवर धन आहे तवरच सगळे विचारतात. एकदा पैसे संपल्यावर कोणी विचारते म्हणून लक्षात घ्या नामस्मरण करा. जन्माला येऊन जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर काय करा हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जन्माला येऊन काय केलं पाहिजे तर नामस्मरण. नामस्मरणात पहिल्या चरणापर्यंत आलो. आता दुसऱ्या चरणात काय सांगतात वाचे नाम विठ्ठलाचे तेरे सार्थक हो देहाचे. विठ्ठलाचंच का विठ्ठलच काय विठ्ठलातच काय एवढं विठ्ठलाचंच नामस्मरण करा. विठ्ठलाच्या नामात जर काही नसतं तर जनाबाई म्हटली असती का वाचे नाम विठ्ठलाचे अशी म्हटली असती का ती. मग ती म्हटली असती वाचे नाम भैरवनाथाचे वाचे नाम काळूबाईचे. विठ्ठलाचंच नाव का विठ्ठलात काय एवढं अहो काय नाही हे जाऊ दे. याच्याही पुढे जाऊन सांगते सगळ्यांकडे मोबाईल आहेत का आहेत का सगळ्यांकडं. तर ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांचे फक्त स्टेटस बघायचे. माणसं हल्ली देवाची भक्ती तर करतच नाही पण 7 दिवसाचे 7 देव पुस्तक. सोमवार आला की स्टेटस पण आणि नामस्मरण. स्टेटसची मजा बघा आता. सोमवार आला की लगेच शंकराचं ठेवतात. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जितके शंकराचं ठेवतात. झालं सोमवार गेला. परत मंगळवार आला की देवीचं स्टेटस ठेवतात आणि नामस्मरण असं करतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. देवीचं स्टेटस ठेवतात. झालं मंगळवार गेला पुन्हा बुधवार येतो. बुधवारी ठेवतात पांडुरंगाचं स्टेटस ठेवतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता आणि नामस्मरण विठ्ठलाचं करतात. झालं बुधवार गेला बुधवारचं स्टेटस. गुरुवारी सकाळी डिलीट झालं. लगेच गुरुवारी 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. लगेच दत्तगुरूंचं नामस्मरण करतात. नामस्मरण केल्यानंतर परत स्टेटस शुक्रवारी डिलीट करतात. शुक्रवारी ठेवतात संतोषी मातेचं किंवा देवीचं आणि नामस्मरण करतात. सत्वर पावगे मला भवानी आणि रोडगावाही तुला. शुक्रवार गेला की शनिवारी सकाळी लगेच दिली. हनुमंत राहायचं ठेवतात. शरण शरणाची हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. शनिवार गेला की रविवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 7 दिवसाचे 7 देव पुस्तक. पण जनाबाई सांगते विठ्ठलाचंच नामस्मरण करा. जनाबाई सांगते फक्त विठ्ठलाचं नका करू. जो काही तुमचं कुलदैवत जो तुम्हाला देव आवडत असेल त्याचं करा. भले विठ्ठलाचं नका करू पण कुठल्या तरी एकाच देवाचं करा. 17 देव करू नका. आपुला तो एक देव करून घ्यावा. एकाच देवाचं नामस्मरण करा. कुठल्या पण देवाचं करा पण त्या सगळ्यांचा राजा कोण आहे जो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. कुठल्या पण देवाचं करा. रामाचं करा कृष्णाचं करा पण कुठल्या तरी एकच करा. तुम्ही आता एका देवाकडे जा त्याला नमस्कार तो नाही पावला तर झालं सोडून दिलं. परत जा दुसऱ्या देवाकडे. दुसऱ्या देवाला सांगाल तो नाही पावला परत जा तिसऱ्याकडे. असं करू नका. एकाच देवाचं जर मनापासून नामस्मरण केलं तर तो नक्कीच पावतो. पण ते मनापासून नामस्मरण केलं तर. आणि नामस्मरण करणाऱ्यांनी देवाच्या भक्तांनी कशाचीच आस करू नये. आस म्हणजे कशाची इच्छा करू नये. बाबा देवा माझ्या शेतात जास्त पीक येऊ दे. देवा माझा बंगला होऊ दे. देवा माझी शेती वाढू दे. असं नमस्कार करू नका. देवाकडे काही मागितलं नाही पाहिजे. देवाला द्यायचं असलं तर देव न मागता देतो. देवाला सांगावं लागत बाबा देवा मला हे दे ते दे असं सांगावं लागत नाही. ते कशाने देतो तर नामस्मरणाने. नामस्मरण तर आपण करतच नाही कधी. एखाद वेळ केला तर ते पण कर्मधर्माने. जर नामस्मरण तोंडात आलं तरच. आणि म्हातारपणी सगळ्यात वाईट परिस्थिती बघा तुम्हाला सांगते मी. वाईट परिस्थिती म्हणजे म्हातारपण.
अख्खा जन्म गेला तुमचा. तुम्ही म्हातारपणी जर एकदमच दुखणं आल्यावर कराल राम कृष्ण हरी असं जर तुम्ही कराल तर देव पावणार आहे का? देवाला हट अख्खा जन्म गेला तेव्हा नाही आणि लास्ट शेवटची वेळ आहे तेव्हा नामस्मरण करतोय तसे देव पावणारच नाही. कारण देव पावायला तरुणपणापासून नामस्मरण करायला लागतो आणि ज्याला मुळातच जन्माला आल्याला आवड असते त्याचा जन्म खरा सार्थकाचा ठरतो. म्हणून वाचे नाम विठ्ठलाचे आणि नामस्मरण एकाच देवाचं करा. कबीर महाराज सांगतात बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनुवा मनुवा ती करो हरिनाम मनुवा मनुवा ती करो हरिनाम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. म्हणून नामस्मरण कुठल्या तरी एकाच देवाचं करा. म्हातारपणी अवस्थाच अशी होते काल नामस्मरण करा नाका मुख गळू लागले लाल आणि शेंबुड श्वानापरी गती झाली ओगे करती हाड हाड अशी आपली गती होते. म्हणून म्हातारपणी नामस्मरण करतात. तरुणपणीच जर नामस्मरणाची सवय केली तर त्याचं म्हातारपणी काहीतरी नामस्मरण करा. का? नामस्मरण केल्यावर काय होतं? नामस्मरण नाही केल्यावर काय होतं? जर आपण जन्मापासून जर आपण नामस्मरण केलं तर काय नाही होत. आणि जर समजा मध्यम वयावर आलो आपण म्हातारा पण नाही ना तरुण पण एकदम मध्यम त्याच्यावर जर आलो आणि आपण जर नामस्मरण करायला सुरुवात केली त्याचं थोडंसं फळ भेटतं. आणि नामस्मरण कसं करावं? हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला हरी 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 या नामाचा जप करा. हरी माऊली ज्ञानोबा आहे हरिपाठात सुद्धा सांगतात हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी हरी म्हटलं तरी नामस्मरण होतं. पण नामस्मरण करा आणि विठ्ठलाचंच नाम का घ्यायचं? त्याच्या नामात एवढी पवित्रता काय? तर जगाचा मालक आहे हे जे सगळं चालतंय आपण जे आहोत ते त्या पांडुरंग परमात्म्यामुळे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले तो म्या जगाते चाळीता. जर आपण त्याच्या सत्तेशिवाय आपण काय आपला देह पण आत्मा पण हलणार नाही. जेव्हा त्याची वरून येईल बाबा याला आज उचलायचे त्या दिवशी आपला जीव गेला. सगळं त्याच्या हातात. आपलं जीवन म्हणजे आपल्या हातात नसून कठपुतल्या माहित आहेत का सगळ्यांना? माहित आहेत का? आहेत का सगळे जागे आहेत का? हॅलो हॅलो मागचे नेटवर्क कव्हरिंग क्षेत्राच्या बाहेरचे त्यांचं पण मला इथं दिसतं. जरी माझी हाईट छोटी असली तरी मला सगळे तुम्ही दिसता कारण मी स्टेजवर उभी आहे. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करा. तुम्हाला वाटेल महाराजाला काही दिसत नाही मला डोळे पण आहेत सगळे म्हणून नामस्मरण करा. तुम्ही सांगाल वा वा इतकी छोटी आम्ही काय पण करते हिला काय दिसणार तसं समजू नका. तुमचा गैरसमज येतो. जरी मी हाईटला छोटी असली तरी मला तुम्ही सगळे दिसते म्हणून मुखाने नामस्मरण करा. संत सांगून थकले नामस्मरण जर नाही केलं तर बहिरा होतो मुका होतो आणि मग आपण म्हातारपणात म्हणतो काय म्हणतो नाथ महाराज
बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो 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 नाही ऐकिले हरी कीर्तन हरी गिरे हरी गिरे नाही केले पुराण श्रवण नायले पुराण बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो 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 अशी अवस्था म्हातारपणात होते म्हणून नामस्मरण केला नामस्मरण करा नामस्मरण नाही केलं आपण जर इथंच मागं लागलो पैशाच्या धनाच्या माणसांच्या माया आपल्याला सोडत नाही माया जी आहे ना ती आपल्याला अशी पकडून ठेवते ती नामस्मरण जर करायला लागलं तरी ती आड येते कधी जर आपलं पाप जास्त असून पुण्य कमी असलं तर नामस्मरण करायचा किती प्रयत्न करा ती माया आपल्याला नामस्मरण करून देत नाही म्हणून नामस्मरण मायाने पकडायच्या अगोदरच माया म्हणजे कोणी बाई समजू नका नाहीतर तुमची एखादी मैत्रीण असेल तिचं नाव माया असेल तुम्ही समजाल हा ही माया मला पकडते म्हणजे तुम्ही तिची मैत्री सोडाल असं करू नका माया म्हणजे माया आहे माया मोह नामस्मरण करा 7 देवांचं नको एका देवाचं तरी कोणाचं पण करा 7 पैकी कोणाचं पण करा जे तुमचे देव असतील त्यांचं करा पण नामस्मरण करा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा जर एका जागेवर बसून नामस्मरण केलं तर त्याचं फळ भेटतं नाहीतर बघा काही म्हातारी माणसं अशी असतात ज्यांना सिरियल बघायची आवड असते त्यांच्यासाठी एक खास आहे हातात एक आजी असते एक सून असते ते सगळ्या घरात राहतात आजीच्या हातात जपमाळ असते आणि समोर टीव्ही ती आजी सोफ्यावर बसलेली आणि तिथे सिरियल लागला कुठला सिरियल आहे सिरियलचं नाव काय सिरियल आहेत काय ते सिरियल बघणारे हॅलो हॅलो मागचे पुढचे आहेत का सिरियल कोणी बघतं का इथं कुठलं पण सांगा रंग माझा वेगळा जे काय तुमचे सिरियल असते कारण मी सिरियल बघत नाही मी सिरियल बघत असते ना तुम्हाला सांगितलं असतं त्यामुळे मला ती नावं माहीत नाही म्हणून तुम्ही आठवा आणि मग ती आजी समोर सिरियल लागला की एखादा त्याच्यातला टार्गेट म्हणजे एखादी जर खडूस बाई आली तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि ती जर एखादी चांगली बाई आली तर रामकृष्ण हरी याला अर्थ आहे का अर्थ याला अर्थ नाही असं नामस्मरण इथं जे कोणी बसले त्यांचं मागच्या जन्मातलं थोडं पुण्य असेल या जन्मातलं किंवा त्यांच्या पूर्वजांचं पुण्य असेल त्यामुळे इथं कीर्तनात बसलेले आणि जे इथं कीर्तनात आलेले आहेत त्यांनी त्यांचं समजून जा मी काय बोलत नाही म्हणून तुम्ही समजून जा जिथे एवढे बसल्यात जेवढे इथं आहेत कीर्तन ऐकतायत तेवढ्यांचं पुण्य असेल मला सांगा युट्यूबला ज्यांच्याकडे मोबाईल असतो एखाद्याचा असते स्मार्टफोन म्हाताऱ्या माणसांकडे असतो त्याच्यात लास्टला काय सांगतात शॉर्ट्स व्हिडिओ माहित आहेत सगळ्यांना माहित आहेत का हॅलो समोरचे माहित आहेत का सगळ्यांना शॉर्ट्स व्हिडिओ त्याच्यात शेवटला नवीन प्रथा काढली आता सांगतात एखाद्या देवाचा फोटो सांगतात कॉम्प्युटरवर करतात बेटा तुम मुझे लाइक करो तुम्हाला नाही तो मैं तुम्हें खत्म कर दूंगी अरे काय नामस्मरण करा असं जर कोणी केलं कुठल्या मूर्खाने शोध लावलाय काय माहिती त्याचा देवांचे फोटो देवांना काही भीक लागली का तसं करायला देवांना भीक लागली नाही मग देव कशाला बोलतील देवांचं काय आडलंय का तुम्हाला नामस्मरण केलं असून नाही कराल तर तुमचं पुण्य तुमचं पाप आणि जे कीर्तनात झोपतात त्यांनी समजून जा किंवा जे अशी एखादी डुकली घेत असतील म्हणजे एखादी अशी जर झपकी घेतली त्यांनी समजून जा त्यांचं मागच्या जन्मातलं पुण्य त्यांच्या समोर आलं म्हणजे समजून जा किती पाप केलं असेल ते नामस्मरण केल्याने पुण्य पण पाप पण गायब होतं पुण्य वाढतं पुण्याचा साठा इतका होतो की तो ठेवायला सुद्धा दुसरी पेटी करायला लागते एवढं
सांगे दूता तुम्हा येथे नाही सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा जिथे नामस्मरणाचा सतत घोष चालू असतो सतत नामस्मरण चालू असतं तिथे काळाची नजर सुद्धा पडत नाही ज्या घरात माझे भक्त म्हणून नामस्मरण करा विठ्ठलाचं नाम घ्या विठ्ठलाचं घ्या रामाचं घ्या कोणाचं घ्या प्रभू श्री रामचंद्रांचं घ्या हनुमंतरायांचं घ्या कोणाचं पण घ्या पण नामस्मरण करा आणि करा ते मनापासून करा आणि नामस्मरण जर केलं तर काय होईल हेच मला भक्ताच्या दुसऱ्या चरणापर्यंत आलो मला वाटतं सगळ्यांना भुका लागल्या म्हणून मी पटापट घेते कारण टाइम पण होत आलाय वेळ कमी आपल्याकडे टाइम होता मी पटापट घेते कारण सगळ्यांचे मी नाही सांगा सगळ्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन सांगतात मला मला भूक लागली असं सगळ्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन मला समजतात नामस्मरण करा वाचे नाम विठ्ठलाचे विठ्ठलाचं घ्या रामचंद्रांचं घ्या कोणाचंही घ्या पण घ्या आणि नामस्मरणाचा महिमाच इतका आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगते आपली म्हातारपणाची स्थिती चालू होती ते सांगते बघा जर आपल्याकडे पैसा आहे धन दौलत आहे तोवर एखादी जर खट्याळ सून असली एकदम अशी खडूस ती जर सून असली जर आपली जमीन जाणार आहे जमिनीचे पैसे येणार तोवर किंवा म्हाताऱ्यांना जोर पेन्शन येते सरकारची तेव्हा तोवर सुना काय करतील सुना आहेत का जरा कान खोल के सुना आणि जावा असतील तर जावा तुम्ही पण ऐका नाही तर ते म्हणाल महाराज तुम्हीच घरी जावा आम्ही नाही जात तुम्हीच जावा असं म्हणू नका घरी गेल्यावर सुन बाई एखाद्या आजीची जर पेन्शन आली असली येणार असली तर आई ओ आई तुम्हाला चहा आणू का तुम्हाला पाणी आणू का काय सेवा करतात वा 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 इतकी सेवा करतात की ती सासू त्याच्यात अटकून बसते आणि आलेली पेन्शन दिली सुनाला आणि एकदा का पेन्शन बंद झाली संपला विषय ऐ तुला कळत नाही का चहा आणू का असं विचारतात सगळे काही ज्या असतात काही म्हटलं मी काही त्या सुना असं वर्तन करतात किंवा एखादा जर मुलगा असला तो पैशाला हवरा असला लालच असं जर एखादा असला लोभी माणूस आणि त्याची आई असली तर आईची जर पेन्शन येणार असली लाडकी बहीण योजना तिने जर फॉर्म भरला असेल तर पेन्शन आली असती आणि येत असते आणि मग मुलगा म्हणतो आई तुला काही होतंय का तुला मी दवाखान्यात नेऊ का आईचं नाग कसं होईल अरे कसं होईल आई गेल्यावर तुझे पैसे राहतील असं सांग ना सरळ असं सांगतात अशी लोभी माणसंही कलियुगात असतात आणि म्हणून नामाचा महिमा इतका आहे राम नामाच्या जोरावर दगड पाण्यात तरले नामस्मरणाच्या जोरावर दगड पाण्यात तरले सेतू बांधला गेला कशावर नामस्मरणाच्या जोरावर एकदा नळ नीळ जांबुवंत सुग्रीव व हनुमंतराय हे काय करत होते एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म असे शब्द टाकून दगड पाण्यात टाकत होते आणि ते दगड तरत होते असं आपण जर काम केलं दगडावर राम नाव टाकलं दगड पाणी सोडला तो तरणार नाही का नामस्मरणाचा भाव नाही भाव कुठला तुमचा भाव नाही बरं का भाव म्हणजे नामस्मरणाची भक्ती भाव देवाला सगळं कळतं तो जर भाव असला तरच नामस्मरण होतं मला हनुमंतरायांचा रामचंद्र प्रभूंवर भाव होता भक्ती होती निष्ठा होती म्हणून दगड पाण्यात तरले ते दगड पुन्हा पाण्यात तरणार नाही का कलियुग आहे कलियुग जे तिथं उद्धार कशाने होईल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे असे नामस्मरण करा राम नावाच्या जोरावर दगड पाण्यात तरले रामचंद्र प्रभू आले आणि दुपारची त्यांची सुट्टी झाली वानर सेनेची हनुमंतराय नळ नीळ जांबुवंत सुग्रीव त्यांची सुट्टी झाली ते गेले जेवण करायला गेले रामचंद्र प्रभू आले रामचंद्र प्रभू म्हटलं हा माझ्या नावाचे दगड पाण्यात तरतात मी पण टाकून बघतो मग रामचंद्र प्रभू स्वतःचं नाव दगडावर टाकतात आणि दगड पाण्यात टाकतात दगड बुडतो दुसरा टाकतात तो पण बुडतो तिसरा टाकतात तो पण बुडतो तेवढ्यात हनुमंतराय मागे वळून बघतात का त्यांना वाटलं ना माझ्या नावाने जर दगड पाण्यात तरतायत आणि जर आता बुडले हे कोणी बघितलं तर म्हणून हे कोणी बघितलं माझी इज्जत जाईल ना अपमान घोर अपमान असं होईल
मागे हनुमंतराय हात जोडून उभे असतात. हनुमंतराय उभे असल्यावर रामचंद्र म्हणतात, अरे हनुमंतराय तुम्ही कधी आलात? तुम्ही इथं कधी आलात? केव्हा आलात? असं म्हटल्यावर हनुमंतराय म्हणाले, देवा मी तुम्ही जेव्हा पहिला दगड टाकला आणि तो बुडला तेव्हाच मी आलो. असं म्हटल्यावर रामचंद्र प्रभू आईस्क्रीम सारखे गार झाले. आईस्क्रीम सारखे गार झाल्यानंतर उदाहरणार्थ एखादा माणूस मोटरसायकल वरून खाली पडला तर त्याला किती लागलं हे बघत नाही. त्याला कोणी पाहिलं का पडताना हे बघतो, कारण माणसाला अपमान सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल एखाद्या व्यक्तीला अपमान सहन होत नाही, म्हणतो किती लागलंय बघत नाही, कोणी पाहिलं का हे बघतं. म्हणून तसंच रामचंद्र प्रभूंनी केलं. मागं वळून पाहिलं तर हनुमंतराय उभे होते. हनुमंतराय काय म्हणाले, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. असा तुझ्या नामाचा जो महिमा आहे, रामचंद्र प्रभू तुमच्या नामाचा जो महिमा आहे, जो आम्हाला भक्तांनाच कळेल. तुम्ही स्वतः असला तुम्हाला कसा कळणार? आम्ही तुमचे भक्त आहोत, आम्हाला कळेलच. म्हणून हनुमंतरायांनी दगड टाकल्यावर पाण्यात ते तरले. रामचंद्र प्रभूंनी पाण्यात टाकल्यावर बुडाले. हा नामाचा महिमा आहे. आणि नामाचा महिमा इतका आहे की शेषनाग, शेष म्हणजे ज्याच्यावर भगवान विष्णूची जे शय्या आहे ते म्हणजे शेषनाग. आणि शेषनाग कृष्ण अवतारात बळीराम म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा बंधू, मोठा बंधू. बळीभद्र म्हणजेच बलराम हा त्यांचा भाऊ होता. आणि राम अवतारात भगवान श्री शेषनाग लक्ष्मणाच्या अवतारात होते. भगवंतांनी सांगितलं कृष्ण अवतार घेताना, शेषा आपल्याला पुन्हा अवतार घ्यायचा आहे. तो म्हणाले, देवा तुमच्या कोपरापासून हात जोडतो, मला परत अवतार घ्यायला सांगू नका. एकतर राम अवतारात मी लक्ष्मण होऊन 14 वर्ष तुमच्या सोबत वनवास केला, या वर्षी मला वनवास होणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, अरे शेषा तुला या वर्षी लक्ष्मण आहे, माझा मोठा बंधू, विद्या समान, तू माझा बंधू होणार आहेस आणि मी तुझा लहान बंधू. म्हणजे तू जे सांगशील त्या आज्ञेचं मला पालन करणं आहे. मग ते दोघं श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. पण कलियुगात जर नामस्मरणच नसलं तर ते अवतार घेणारच नाही. मग ग्लानी तरी येऊ द्या तरी अवतार घेणार नाही. आणि कलियुगात अवतार होणं शक्य नाही. कलियुग आहे शेवटी ते. कलियुगात नामस्मरणापेक्षा डीजेची गाणी जास्त वाजतात. आता मला सांगा, लग्न माहित आहे सगळ्यांना, माहित आहेत का? हॅलो मागचे जागे वा. सगळ्यांना लग्न हे माहितच आहे. तिथे डीजे लावतात. डीजेवर माझ्या वयाच्या पोरी नाचतात. अरे नाचा पण कुठे नाचा? कीर्तनात. जितकं नाचायचं आहे तितकं नाचा. कधी? कीर्तनात. डीजे जवळ नाचण्यापेक्षा, आणि डीजेची प्रथा खरं तर बंदच झाली पाहिजे. जवळ डीजे तर कलियुग खराबच होत जाणार, चांगलं होणार नाही. आणि जर डीजे तो नामस्मरण होणं पण शक्य नाही. डीजेवर माझ्या वयाच्या पोरी डान्स करतात. नाचायचे तर नाचा, पण कुठं? नाचू कीर्तन. नाचायचं असेल तर नाचा. कीर्तनात जर नाचले तर तुम्हाला कोण अडवणार नाही, कारण कीर्तन हे नाचण्यासाठीच असतं. तसं कसं नाचण्यासाठी? नामस्मरणात दंग हो, ना की जसं तुम्ही डीजेवर नाचता. अरे काय म्हातारी माणसं असतात, ती सुद्धा डीजेच्या समोर नाचतात. 85 वर्षाची म्हातारी जर टकाटक असली ती सुद्धा डीजेच्या समोर जाऊन नाचते. कोणी नाचो या ना नाचो, पण ती नाचते. तसं नसण्यापेक्षा नामस्मरण करून कीर्तनात नाचा. कीर्तनात नाचण्यात काय चूक आहे? चूक काहीच नाही, पाप पण लागत नाही. का? तर कीर्तन दंग होऊन ऐकलं पाहिजे. आणि कीर्तन अशी गोष्ट आहे, डोळे नदी नाही तरी भरले जातात.
भेटीला आल्यानंतर त्याने काय केलं? मानपण केलं नाही. फक्त त्याच्या हाताजवळ एक वीट होती. ती वीट अशी पांडुरंगाच्या पायाखाली फेक. त्याच्यावर पांडुरंग परमात्मा योग्य 28 विटेवर उभे राहिले. योग्य 28 विटेवर उभे राहिले. मग का? कारण पुंडलिक राय त्याच्या आई बाबाची सेवा करत होते. आपण जर केली पांडुरंगाची, देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण आई बाबाची सेवा करा. आई बाबाची सेवा केली तर पांडुरंग परमात्म्याला गोडवावा पण लागत नाही, तो स्वतःहून येतो. का? पुंडलिक रायांनी पहिले किती पाप केलं? आई बाबाचे विठ्ठल विठ्ठल पुंडलिक रायाने आई बाबाची सेवा केली, नामस्मरण केलं. पहिले किती किती हाल केले आई बाबाचे. बायकोला खांद्यावर घेऊन आई बाबाच्या गळ्यात बैलासारखी रस्सी बांधून रस्त्याने खेचपट. त्याचा पाप निघून गेला. का? आई बाबाची सेवा केल्यामुळे. आई बाबाची सेवा केली तर विठ्ठल घरी येतो. विठ्ठलला बोलवावं सुद्धा लागत नाही, बाबा तू माझ्या घरी ये. स्वतःहून देव न बोलवता येतो. म्हणून पुंडलिक रायांनी सेवा केली म्हणून देवाला इतका नामस्मरणाचा महिमा आहे. आणि नामस्मरण या जीवनचे ना, जीवनात काहीच नाही. जीवन फक्त 2 दिवसाची जत्रा जशी भरते ना तसे. जत्रा कशी 2-3 दिवस येते आणि परत निघून जाते, डायरेक्ट पुढच्या जत्रेला जाते. तसंच हे जीवन आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. कोटी कोटी फेरा मनुष्य देहारा मग लागे. तुकाराम म्हणतात 84 लाख यांचे जे दुःख आहेत का, हिता आल्यावर सुख वाटतं. जन्माला येताना दुःख तुम्ही म्हणाल, हा जन्माला येताना दुःख काय असतं? दुःख असतं 84 लाख फिरून कशाचा आपण जन्म भेटतो? मुंगीचं आयुष्य किती? 2-3 मिनिटं. जर एखाद्याच्या पायाखाली आली तर ती जिवंतच राहत नाही. तसंच आपले ज्या दिवशी ते बोलवे त्या दिवशी आपल्याला जायलाच लागतं. म्हणून नामस्मरण जर केलं तर काळ सुद्धा निघून जातो. नामस्मरण नाही केलं तर काळ घेऊन जातो आणि केलं तर निघून जातो. हा त्याचा फरक आहे. इतका नामस्मरणाचा महिमा आहे. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरण. शेवटच्या चरणाकडे वळण्या अगोदर सगळ्यांनी वरती हात घ्या. सगळ्यांनी इथं जेवढे बसतात बाहेरचे पण सगळ्यांनी हात वरती दिसले पाहिजे. सगळ्यांचे मागचे पण. मागचे नाटेल हात वर केले म्हणून दिसणार नाही मला, पण दिसतात तुम्ही. सगळ्यांनी हात वरती घ्या प्रामाणिकपणे. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई,
गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ एक मिनिट, तुम्हाला हात कोणी खाली घ्यायला सांगितले? मी सांगितलं का तुम्ही हात खाली घ्या?